छान वाटलं आणि तुम्ही सुद्धा इकडे ओ हॅलो. तर कसे आहात सगळे तुम्ही? तर आज मी महाशिवरात्रीचं शूट करणार आहे. उद्या महाशिवरात्र आहे आणि म्हणजे मी ब्लॉग बनवायचा असं काही माझं प्लॅन नव्हता, पण आता जस्ट अचानक म्हटलं की चला करूयात. तर मी शूटचा ब्लॉग करणार आहे. आज मी शूटसाठी चालली आहे. उद्या महाशिवरात्री आहे आपल्याकडे. तर त्यासाठी मी म्हणजे असं आमचं काही प्लॅन नव्हता की इथेच जायचं वगैरे, पण आता आम्ही जस्ट तयार झालो आहे, रेडी झालो आहे आणि वेगळा प्लेस पाहिजे होता मला शूटसाठी की जास्त गर्दी नको आहे, किंवा आज मंदिर पण चालू नाही भेटणार आपल्याला जास्त, कारण त्यांचं पूर्ण सगळं चालू असतं. सो मग आम्ही आत्ता सिंहगडच्या इथे एक डोंगरांमध्ये खूप छान प्लेस आहे असं आम्हाला समजलं आहे. तर आम्ही तिथं चाललो आत्ता. तर म्हणजे एक्झॅक्टली आम्ही पण ह्याच्या आधी कधीच गेलो नाही आहे, सो पहिल्यांदाच चाललो आहे. तर आम्ही पण बघणार आहे की काय कसं आहे ते, आणि मग तिथं जाऊन तिथं महादेवांची पिंड वगैरे पण आहे. तर मग आपण बघूयातच. मी सगळं दाखवेल की काय कसं शूट करायचं ते सगळं. याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये पण मी दाखवलं होतं 19 फेब्रुवारीच्या ब्लॉगमध्ये की कसा आपण शूट केला. तर या ब्लॉगमध्ये पण मी दाखवणार आहे. अजून काही मला चांगलं दाखवता आलं तर ते सुद्धा दाखवेल. सो आत्ता आम्ही इथे थांबलोय, थोडंसं थंड पिणार, खाणार, नाश्ता करणार आणि मग निघणार आहे. थोड्याच वेळात आपण भेटूयात. तर आता आमचं खाऊन झालं, आम्ही निघालोय. आता जस्ट आम्ही दूध घ्यायचं होतं, आम्हाला दूध राहिलं होतं आमचं घ्यायचं, आम्हाला शूटसाठी लागत होतं. तर ते आम्ही आत्ता घेतलं आणि आम्ही निघालोय. ऑफकोर्स आता सगळं झालं आमचं सामान वगैरे घेऊन. तर आता डायरेक्ट आपण म्हणजे जिथे जायचं आहे मला शूटसाठी तिथेच आम्ही जाणार आहोत. तर मी तुम्हाला तिथे पोहोचल्यानंतरच दाखवेल सगळं जे काय असेल. इथून जायचं ना. ऐका ना, ते चिमणी दगडावर जायचे. सो आज आम्ही बिना तिकीट काढता आलोय वरती, कारण त्यांना बघून समजलं की ह्यांना गडावरती नाही जायचं आणि त्यांना म्हणजे आम्ही शूटसाठीच आलो होतो. तर आम्ही विचारतच आलो. ऑफकोर्स आम्हाला खरंच माहित नव्हतं की कुठे जायचंय. तर तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता की इथे चिमणी दगड कुठे किंवा महादेवाचे पिंड कुठे, कोणीही सांगेल लगेच. सिंहगडाला आपण जिथून ज्या रोडनी येतो त्याच रोडनीवरती यायचंय. वरती गेटपाशी आल्यावरती तुम्ही विचारू शकता, इथे कोणीही सांगेल तुम्हाला. सो ठीक आहे, मीच जाते पहिलं.
आता आम्ही आलो आहे, म्हणजे मला वाटलं नव्हतं की म्हणजे मला समजतच नव्हतं की आम्हाला भेटेल नाही भेटेल, पण आम्ही फायनली आलो आहे आता त्या प्लेसमध्ये. तुम्हाला व्हिडिओत पण मी दाखवते. हा जो दगड आहे तर तुम्ही इथं आलात की एकदम हवेशीर पॉईंट आहे हा. इथे पण फोटो खूप छान येऊ शकतात, तर मी तुम्हाला दाखवेल. तर तुम्हालासुद्धा लगेच समजेल इथे आल्यानंतर, आणि तुम्हाला जरी यायचं असेल तरी तुम्ही इथे येऊ शकता. सो आत्ता आम्ही चाललो आहे शूटसाठी. मी बाकीचं जे काय आहे ते थोड्या वेळातच दाखवेल. तर इथं खूप जास्त प्रमाणात हवा आहे, पण खूप खूप म्हणजे खूप छान आहे इथे. म्हणजे मला जसं हवं होतं तसंच आहे, पण अजून मी पिंडापर्यंत पोचली नाही आहे. तर तिथे पोचून अजून भारी वाटेल मला. पण खूप ऊन आहे, पण इतक्या उन्हाचं पण खूप म्हणजे खूप वारं येते. सॉरी, बापरे, हे बघू शकतो. बापरे, मला भीती वाटते पण बघितलं उन्हामुळे थोडंसं काळं दिसतं. सो आम्हाला तिथे जायचंय. लेट्स गो. इथे येण्यासाठी खूप छोटा रस्ता आहे, खूप छोटी पायवाट आहे. तर तुम्ही सुद्धा याल तर खूप सावकाशीने या. हो, जस्टच दाखवते मी. जास्ती मला अजून तरी काही वाटलं नाही आहे, कारण मी पूर्णपणे पोचली नाही आहे. पण एवढं काही हार्ड नाही आहे. आणि तुम्ही सिंहगडावरती जाताल तर इथे नक्की या, खूप छान वाटेल. आणि ऑफकोर्स सिंहगडावर जाताना सगळे शूज वगैरे ट्रेकिंगचंच हे करून जातात. आणि मी तर साडी घालून आली आहे, तरी पण नाही एवढं काही वाटत आहे. सो तुम्ही येऊ शकता. खूप छोटी म्हणजे खूप छोटी पायवाट आहे आणि पूर्ण उतार आहे. सो काळजी घ्या तुम्ही येताना. तर लांबून असं वाटतंय की खूप जवळ आहे, किंवा तो दगड खूप लांबनं खूप जवळ दिसतो की अरे इथेच जायचं आहे. पण रिअलमध्ये तसं नाही आहे, थोडंसं चालावं लागतं. म्हणजे जसं आपण चालतो ना तसं समजते की नाही, अरे अजून आहे, अजून पुढे, अजून पुढे. खरंच आहे, लांबना खूप जवळ दिसते पण तेवढं जवळ नाही, आणि खूप स्लिपरी आहे. म्हणजे खूप घसरत आहे खूप चालताना. सो सावकाशच घ्या. अजूनही दगड तेवढाच लांब दिसतोय. आम्ही किती चाललोय बघा, आमची गाडी सुद्धा नाही दिसत. आम्ही तिथून ट्रेक करत इथपर्यंत आलो. अजूनही आम्हाला दगड आहे तेवढाच दिसतोय. जिथून स्टार्टिंग पासून जेवढं दिसत होतं ना तेवढंच लांब दिसतोय. म्हणजे खरंच मला असं वाटलं होतं की आम्ही पटपट पटपट झालं, हे काय इथंच आहे, पण तसं नाही आहे. खूप लांब आहे तो दगड आणि खूप चालावं लागतं आहे. आणि मला हे दाखवायचं आहे की मी म्हणजे शूट करताना ब्लॉग याच्यासाठी करते आहे
की म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की यार हे काय छान मस्त नटलेत आणि फोटोज काढले आणि टाकले बस झालं. पण याच्या मागचं कष्ट कोणालाच नाही समजत की किती कष्ट असतं, किती किती ठिकाणी म्हणजे त्यांना कसं जावं लागतं किंवा काय. त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवत आहे संपूर्ण गोष्टी. आणि जे माझे यूट्यूबच्या हे आहेत सगळे, म्हणजे जे मला यूट्यूबला ओळखतात त्यांनी मला इन्स्टाला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला माझे पोस्ट व्हिडिओज सगळे दिसतील. आणि जे इन्स्टाला आहेत त्यांनी यूट्यूबला फॉलो करा, मला सबस्क्राईब करा, की जेणेकरून त्यांना सर्व कळेल. आणि मी यूट्यूबला ब्लॉग्स टाकत असते, सो तुम्हाला दिसतील की एका फोटो मागचे कष्ट आणि एका व्हिडिओ रील्स मागचे कष्ट काय आहेत ते. बापरे, मला लागलं. कुठं लागलंय? सिरियसली लागलं मला. हो, फायनली आम्ही थोडं क्लोज आलो आहे. पोहोचेल आम्ही 1-2 मिनिटामध्ये. खूप अवघड आहे, मी स्लिप झाले अक्षरशः, कारण मी चप्पल घातली आहे, सो साडी घातलीमुळं. आणि बॉडी खूप डिहायड्रेट होती. जर का तुम्ही उन्हाचं दुपारचं येणार असेल तर पाणी बॉटल किंवा लिंबू सरबत वगैरे असं नक्की घेऊन या. बाकीचं मी तुम्हाला दाखवते वरती गेल्यावरती. थोडंसं खूप अवघड आहे, कारण मला पूर्ण शूट नाही घेता येते. यार अजून किती. हालात बेहाल झाली आहे. एंडिंगला हा खूप बेकार रोड आहे, म्हणजे खूप अवघड आहे आता वरती चढणं. थकला विराज. हो, कसं वाटतं वैभवी? खूप 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 अवघड आहे. खूप म्हणजे खूप अवघड आहे, पण मी स्ट्रॉंगर आहे. मी एकटी चढली, कोणाची न मदत घेतो. थोडंच राहिलं आपलं. खूप अवघड आहे, पण म्हणजे जे मागून आम्ही स्टार्टिंगपासूनच चालत आलो तर तिथे तरी थोडंसं नॉर्मल, म्हणजे स्ट्रेट एकदम सरळच ट्रेकिंग होतं. पण थोडंसं जसं आपण पुढे पुढे येऊ थोडंसं ट्रेकिंग जरा हार्ड होत चाललंय. आणि आम्ही आत्ता तर दगडापाशी आलो, तुम्हाला मागे दिसत असेल इथं ओरी बांधलेली आहे, सो त्याच्यावरनं वरती चढून जायचं आहे. थोडा वेळ आम्ही रेस्ट घेतो, त्यानंतर मग मी तुम्हाला सगळं दाखवेल. बाबा मग येडी आहे काय? बाहुबली गायची तोंडात जंप मारून जा. जम मारून जा ना गौरव प्लीज. आम्हाला इथं आल्यानंतर लक्षात आलंय की मी माझ्या नाकातलंच घातलं नाहीये. ते मी असं विचार केला, ते पडत होतं सारखं, ती नंतर फोटो काढतानाच घालेल, पण ते मी माझ्या पर्समध्ये ठेवलं होतं आणि आमची पर्स गाडीत ठेवून आलो आम्ही. आणि आता ऑप्शन नाही आहे, कारण खूप लांब चालत आलो. जवळ असतो तर आम्ही रिटर्न जाऊन आलो असतो, पण नाही तू जाऊ शकते.
तू व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे की तुला स्ट्रॉंगल आहे, तू एकट्या हो मी स्ट्रॉंग आहे पण एवढी पण स्ट्रॉंग नाहीये. शकतेस तू. नका तू जाऊ Confidence शकतोस. आहे आम्हाला. तुम्ही मुलगा आहे ना, तुम्ही मग मुलं कशासाठी बनलायत तुम्ही? अरे, तुमच्यात ताकद आहे खूप मुलांची. मुलं कुठं पण ताकदीचा वापर नाही करत. राहू दे. ताकद जपून ठेवायला. आज मी असंच शूट करते पण मला सिरियसली पाहिजे होतं. ठीक आहे बरं दादा. हळू जा. हळू जा. गौरव ह्याला धर. पण दगडाला पण धर आणि एका हाताने दोरीला धर. नाही गौरव त्याच्याकडे लक्ष. दाखव कुठून चढलो खाली. सो फायनली एवढ्या मेहनतीनंतर जे हवं होतं ते मिळालंय. आता मी इथे झोप. सो फायनली आम्ही वरती पोहोचलोय जे आम्हाला हवं होतं त्या प्लेसला. तर इथपर्यंत खूप अवघड आहे पण इथं आल्यानंतर हे विसरून जातं माणूस. खूप छान आहे इथे. पण आत्ता थोडंसं ऊन आहे, थोडंसं सावली पडल्यानंतर अजून खूप छान दिसेल. आणि असं काही नाही आहे की तुम्हाला शूट करायचं झालं किंवा तुम्ही रील्स काढता येतं किंवा तुम्हाला म्हणजे पूर्ण प्रॉपर कॅमेरा पाहिजे हे ते असं काही नाही आहे. मी सुद्धा फोनमध्येच शूट करते आणि फोनमध्येच सर्व काही करते. हा फक्त फोन चांगला असणं गरजेचं आहे. सो तुम्ही ॲपलचे फोन यूज करू शकता. सगळे तेच यूज करतात. पण खूप छान वाटतं इथे येऊन. मी तुम्हाला दाखवते. छान वाटलं माहिती का. आता 5 मिनिटात जेवढं चढलेलं सगळं तेवढंच निघून गेलं. आले कुंड वगैरे बघून मस्त. हो ना. एकदम छान आहे. मग घरी येत नव्हतास ना तू. काय आता गौरव दादा म्हणला म्हणून मस्त. हां घ्यायचं त्याच्या म्हणून. हा सर्वांच्या आधी चढला होता पण आमचं सगळं साहित्य पूजेचं खाली राहिलं होतं त्याच्यामुळे हा पुन्हा गेला खाली. चप्पल तिथेच ठेव. इथे काढ कडेला. पण खरंच म्हणजे लांबनं बघितलं कोणाला वाटणार सुद्धा नाही की इथे एवढं छान आहे सर्व पिंड वगैरे सगळं. नॉर्मल लांबनं दिसताना एकदम नॉर्मल दगड दिसतो. आता नाही लावायचं ते. थांब जरा. पूजा खूप बिजा छान आहे. झाल्यावर आता लावायचं. आता नसतं लावायचं. थांब जरा.
स्टार्ट. फायनली आमचं शूट कंप्लीट झालं आणि खूप तहानही लागली आहे, कारण आम्हाला काही एवढी आयडिया नव्हती की आम्हाला एवढं चालावं लागेल आणि म्हणजे काहीच माहिती नव्हतं. आम्ही पण पहिल्यांदाच आलो आहे, तर त्यासाठी आता आमचं शूट कंप्लीट झालं आहे. जे काय असेल ते मी तुम्हाला दाखवेलच व्हिडिओमध्ये सर्व काही. तर आपण थोड्या वेळातच परत बोलूयात. जेवढं चढताना अवघड आहे त्याच्यापेक्षा जास्त अवघड उतरताना आहे, कारण खरी मज्जा उतरताना येते. मी तिथून व्हिडिओ नाही काढली कारण खूप म्हणजे खूप स्लिप होत होतं अक्षरशः. तेवढीशा जागेमध्ये खूप वेळा स्लिप झालं आणि मीच नाही तर 3 जण पण. आणि त्यात मी साडी घातली तर मला थोडंसं जास्तच अवघड पडतं आहे. पण येताना खूप अवघड आहे, खूप स्लिपरी आहे. पण आमचं शूट कंप्लीट झालं आहे त्यामुळे छान वाटतं. खूप म्हणजे खूप ऊन आहे त्याच्यामुळे खूप टॅनिंग पण झालं. पण जास्ती अवघड नाही आहे. जे त्या दगडाच्याच थोड्यासं जवळ क्लोजनीच म्हणजे जवळच्या एरियातच अवघड आहे. बाकी ठीक आहे, बाकीचा ट्रेक सगळा सरळच आहे एकदम. जस्ट आम्ही फायनली इथे खाली पोचलो आहे आणि खूप हालबेहाल झालेत. खूप म्हणजे खूप थकलो आहे, कारण जितकं दिसतं तितकं खरंच सोपं नाही आहे. खूप जास्त चालत जावं लागतं आणि म्हणजे जाताना तरी चालताना दम लागतो हे ठीक आहे ट्रेकिंग करताना, पण येताना इतका उतार आणि इतकं म्हणजे घसरत होतं सारखं सारखं, त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप त्रास झाला. पण ठीक आहे, प्लेस पण खूप छान आहे आणि जसं मला हवं होतं तसं भेटलं, त्याच्यामुळे छान वाटलं. आणि तुम्ही सुद्धा इकडं ओ हसून दाखव. बरोबर बरोबर ना, त्याला लागलंय. तर आम्ही तिथून घाईघाईत निघालो, कारण त्याला थोडंसं लागलं होतं विराजला. तर कोण म्हणजे आमच्याच बाबतीत नाही असं, पण कोणतंही लहान मुलगा असला तुमच्यासोबत तरी पण त्यांना 4 व्हीलरचं दार लावताना एकदा नक्की नीट बघून दार लावा, कारण खरंच त्याला खूप जोरात लागलं ना. आम्ही खरंच खूप घाबरलो होतो, त्याच्यामुळे आम्ही आत्ता पहिलं येऊन दवाखान्यात गेलो. त्यामुळे मला जमलंच नाही व्हिडिओज काढण्यासाठी किंवा तुम्हाला दाखवायला पुढं बोलायला तुमच्यासोबत. तर आत्ता सर्व झालं आहे आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. तर आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते. बाय बाय. Thank you for watching.